अरे हिला काय युटर्न मारायचं की काय? कुठे चालली? गोप्रो का माईक का अडॅप्टर दिखाओ. गाईज, या व्लॉगमध्ये तुम्हाला गोप्रोसाठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज जसं की माईक, ॲडॅप्टर आणि त्याची केस या गोष्टी कुठून, कितीला आणि कशा घ्यायच्या आहेत हे बघायला मिळेल. आणि स्किप करू नका बिकॉज याच्यामध्ये तुम्हाला ह्या माईकचा रिझल्ट देखील बघायला मिळणार आहे. Okay, so hello everyone guys, how are you all? Hope so you all are doing good. This is your friend Rushi Moore and I'm back with a new vlog after many months. खूप महिन्यानंतर आज मी व्लॉग करतोय आणि खूप वेगळं वाटतंय, खूप असं नवीन वाटतंय, खूप असं जुन्या आठवणी परत कॅमेरासमोर बोलताना फील होत आहे थोडा. सो बरेच दिवस ॲक्च्युली व्लॉग्स बंद होते. मी असं नाही की व्लॉग शूट नाही केलेत, मी खूप व्लॉग शूट करून ठेवलेत. अक्षरशः तुम्हाला माहिती आहे, मी काही जणांना माहिती आहे, मी काश्मीर वगैरे सगळं फिरून आलो आणि त्याच्यात पण मी व्लॉग्स केलेले, परंतु मला काही एडिट करायला मिळालं नव्हतं आणि मला अपलोड करायला नाही मिळाले ती गोष्ट, ते व्लॉग सगळे. आज काही कंटेंट नाही आहे, आज एक रिकामी दिवस मिळाला आहे. ॲक्च्युली आजचं व्लॉग करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की माझी बहीण, माझे फ्रेंड्स सगळे खूप भडकलेत माझ्यावरती की मी व्लॉग का नाही करत आहे, तुला हेच हवं आहे, तू फक्त सुरू करतोस आणि मग असं सगळं सोडून देतोस वगैरे, असं सगळं माझे खूप फ्रेंड्स. सो आज आपण सुरुवात करूया. मी ॲक्च्युली खूप सुरुवात केलेली आहेत, बट आता काय माहिती ते व्लॉग्स मला अपलोड करायला जमले नाही आहेत. मी अक्षरशः मिनी व्लॉग्स पण सुरू केलेले, त्याचा पण कंटेंट फोनमध्ये असाच पडून आहे, मी एडिट केलेलं नाही आहे. सो लेट्स सी आता पुढे कंटिन्यू करायला जमतं आहे का. मी ट्राय करेल ॲटलीस्ट आठवड्यातून एक व्हिडिओ तरी अपलोड करण्याचा. आय विल बूस्ट माय सेल्फ. माझे फ्रेंड्स पण आहेत जे मला सारखे बूस्ट करतात. सो लेट्स सी व्लॉग आपण सुरुवात कंटिन्युटी ठेवूया, कन्सिस्टन्सी ठेवूया थोडी यूट्यूबवरती. सो आज माहीत नाही आहे मी काय करणार आहे, बट हे मी हेल्मेट घेतलेलं आता नवीन, एक बर्थडे गिफ्ट स्वतःसाठी. सो स्टीलबर्डचं हेल्मेट आहे आणि या हेल्मेटवरती आता आपण हा माउंट खूप दिवसानंतर काढला आहे. सो तो आज आपण इथे लावायचा आहे आणि निघायचं आहे. लेट्स सी कुठे जातं. आजच्या व्लॉगमध्ये मे बी ऑडिओ तुम्हाला क्लिअर नसेल, मी ट्राय करेल मॅक्झिमम ऑडिओ क्लिअर ठेवायला, कारण माझ्याकडे माईक नाही आहे, मला माईक घ्यायचा आहे. मी गेलेलो माईक घ्यायला पण गेलेलो गाईज, बट ठीक आहे रे गया. सो आता नाही थांबायचं. लेट्स सी. मी आता थोडं डिसाईड करतो कुठे जायचं आहे, अजून मी ठरवलेलं नाही आहे कुठे जायचं. सो डिसाईड झाल्यानंतर आपण बाईक काढूया. बाईक पण तुम्ही बघाल, बाईकमध्ये पण काही चेंजेस झालेले आहेत, म्हणजे विंडशिल्ड वगैरे चेंज केलं, मिरर चेंज केला आहे वगैरे वगैरे. थोडीशी बाईक खराब आहे बिकॉज टाकी वगैरे कलरचं काम थोडंसं बाकी आहे गाडीचं. चलो आपण निघूया. गाडी कुठे जाते, कशी जाते, आपण काय करतो आहे, रस्त्यात काय घडतं आहे, सगळं आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. हा जो माउंट आहे हा मी इथे लावणार होतो कॅमेरा याच्यावरती, कॅमेरा माउंट हेल्मेटवरती, हेल्मेट माउंट सॉरी. पण एक इश्यू आहे की मला हे पण काढावं लागणार आणि हे पण काढावं लागेल. सो मी बोलतो आहे, विचार करतो आहे की हे हेल्मेट नाही नेता आपण आज हे हेल्मेट इथेच ठेवूया. आणि माझं जे जुनं हेल्मेट आहे ते बघा तिथे, हे वालं, आपण हे घेऊन जाऊया. एक इश्यू झाला आहे, हा जो स्क्रू आहे इकडचा तो माझा हरवला आहे. सो कॅमेरा काही तिथे लागणार नाही. सो आता मी चाललो आहे याचा स्क्रू आणायला. आधी गाई स्क्रू घेण्यासाठी मी आलेलो RS46 रायडर्समध्ये, जे आहे चित्रा टॉकीजच्या एक्झॅक्ट समोर दादरमध्ये. हा जो माउंट आहे हा मी घेऊन आलो आहे. हा मला पडला 450 रुपयाला आणि घेतल्यानंतर मला थोडासा पस्तावा झाला. माझा ॲक्च्युली हा जो स्क्रू आहे हा मिसिंग होता. ओके, सो हा अख्खा माउंट मी विकत घेतला 450ला. ॲक्च्युली स्क्रू नव्हताच मिळत, मी स्क्रूसाठीच बघायला गेलेलो की हा स्क्रू इन केस जर कुठे मिळाला आपल्याला, पण हा स्क्रू नाही मिळाला. सो त्यानंतर मी विचार केला की जर हा स्क्रू मिसिंग होता आणि हा अख्खा माउंट घ्यावा लागला, त्याऐवजी मी जर सेल्फी स्टिक घेतली असती तर मे बी माझं 200-250 रुपयामध्ये काम झालं असतं, मे बी 150-200 रुपयामध्ये. बट ऑल राईट, एक एक्स्ट्रा स्पेअर आपल्याकडे माउंट झालेला आहे. हा आता मी ठेवून देणार आहे आतमध्येच, हा यूज करणार नाही आहे आणि नंतर कधीतरी पुन्हा
यूज होईल कदाचित. ओके सो मित्रांनो, आता मी निघालो आहे CSTला. म्हणजेच आपल्या कॅमेरासाठी माईक घ्यायचा आहे. म्हणजेच माईकचा ॲडॅप्टर, माईक आणि केस या 3 गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. सो त्यासाठी आपण आता चाललो आहे CSTला. मी थोडंसं डब करतो आहे. हा जो ऑडिओ तुमच्यापर्यंत येतो तो हा आफ्टर व्हिडिओ शूटिंग म्हणजे एडिटिंगच्या वेळेस डब केलेला आहे. आपल्याकडे माईक नसल्यामुळे बाहेरच्या गाड्यांचा आणि हवेचा आवाज खूप येतो आहे. सो एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा, कॅमेराचा जो ॲडॅप्टर आहे माईकला कनेक्ट करणारा GoProचा, तो घ्यायचा आहे. असा काहीसा आवाज येतो आहे आणि त्यामुळे मग मी ठरवलं की आपण डब करूया. पप्पांना माहीत नाही, मी त्यांच्या मागे आहे. इथे समोर पप्पा उभे आहेत. पण जाऊया. पप्पा, मी मार्केटला. जेवलंच का? हां, जेवण. काय ते कॅमेराचा माईक घ्यायचा ना, प्रॉफिट मग ते CSTला. ती कॅमेरा गेली तिथे. हां हां, चालेल. तिथे राईटला सर लावलं नाही काय? काय आरसा मिरर हा काय आहे मिरर त्याला. जवळजवळ 20-25 मिनटं झाले. मी अजूनही या ट्रॅफिकमध्येच आहे. मे बी तुम्हाला आवाज येतो की नाही मला माहीत नाही. बघा आता ते वाट लागते. रोडनी फिरलो ना रोज तर माझा लेफ्ट हँडचा फोरआर्म आहे ना असा एवढा मोठा असेल आणि राईट हँडचा छोटा असेल. राईट हँडला फक्त एक्सिलरेशन आहे, पण लेफ्ट हँडला एवढा क्लच सारखा दाबावा लागतो ना, हात जाम होतो. गाईस, आता मी बोलू शकतो की मी त्या ट्रॅफिकमधून बाहेर आलो. गाडी थोडी पळवतो बिकॉज गाडीला थोडा थंड हवा लागली ना गाडी थोडी थंड होईल आणि माझ्या हाताला पण थोडा रिलॅक्स मिळेल. न्यूट्रलवर ठेवूया आणि हात सोडून देऊया. हात माझा एकदम जाम झाला आहे खरं सांगतो. एनिवेज, आपण आता CSTला पोहोचलो आहोत आणि हे हातगाडीमुळेच ॲक्च्युली तिथे पण रस्ता ब्लॉक होता पूर्ण. आता पण हे बघा, ह्याला राईट मारायचं आहे. हे वेड्या, हे इंडिकेटर दे दो अंकल. हा, वा 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 वा. आता घाई होती. आशिया की आई वॉट एव्हर इट इज, आशिया कॅमेराजमधून आपण इथून घेणार आहोत. GoPro का माइक का अडेप्टर दिखाओ. GoPro का, हाँ. और इसको क्या क्या लगेगा? इसका कवर भी आता ना कुछ? तो आपको ये ब्लॉगिंग केस लेना पड़ेगा. ब्लॉगिंग केस इस पे लगाने के लिए ना? ये उसके अंदर ये रखने के लिए जगह है. मेरे को ये दे दो, ब्लॉगिंग केस दे दो और माइक दे दो. अच्छा, ये एक हो गया और माइक. आणि हा आला माइक. अच्छा, ये अच्छा क्वालिटी अच्छा आहे ना. हाँ. सो मित्रांनो, हा आहे आपला नवीन सेटअप ज्याच्यावरून आता आपला व्लॉग्स रेग्युलर चालू होतील. पुन्हा एकदा भाई, आपलं नाम क्या है? मेरा नाम महबूब. महबूब. ते महबूब भाईकडे या. ते महबूब भाई मस्त डिस्काउंट पण दिला आहे मला आणि तुम्ही आला तर तुम्हाला पण देतील. आणि हा खरंच चांगला सेटअप. आवाज तर मला आता ऑडिओ खरंच छान वाटला त्याचा ॲज कम्पेअर्ड टू अगोदर मी जे रेकॉर्ड करत होतो. सो हिअर वी गो with our first moto vlog on our new setup, that is the mic and everything. So hope तुम्हाला आवाज चांगला येत असेल माझा. आणि जे काय मित्रांनो आजच्या व्लॉगबद्दल ना, आता हे पुढचं जे काही मी शूट करेल ते आवाज येईल नाही येईल, काय होईल काय नाही, हे जेव्हा मी एडिटिंगला बसेल ना संध्याकाळी तेव्हा मला कळेल की आजचा व्लॉग मी अपलोड करणार आहे की नाही करणार आहे आणि आजचा व्लॉग कसा होणार आहे, काय होणार आहे. बट मी खूप एक्सायटेड आहे बिकॉज मला मजा येते की मी अगोदर मला खूप ओरडून बोलावं लागत होतं. ते कॅप्चर नव्हतं होत.
ह्याच्यात मे बी आता पण मी कदाचित जास्त ओरडत असेल, कदाचित, काय माहीत नाही. बिकॉज मगाचपासून मी येताना खूप जोरजोरात बोलत होतो की काहीतरी तुम्हाला ऐकायला जावं कॅमेऱ्यामध्ये. जे बघा मागे बसतात ना हे असे, आता बघा या काकांनी ऑलरेडी इथे ट्रॅफिक थांबवून टाकला हात दाखवून, आणि तो ड्रायव्हरला माहितीच नाही राईड करतोय. बघा रायडर अजून राईटलाच बसतोय, काकांनी लेफ्टला हात दाखवला आहे. सो जे कोणी मागे बसतात प्लीज तुम्ही तुमचे इंडिकेशन्स नका देऊ. त्याच्या हातामध्ये इथे बघा सगळे इंडिकेटर्स दिलेले असतात. सो लेट हिम हँडल. तो स्वतः चालवतो आहे रायडर, सो त्याला माहिती आहे कुठे जायचं आहे कुठे नाही. सो प्लीज शक्यतो जे पाठीमागे बसतात त्यांनी ही गोष्ट टाळा. हे काय एवढी गर्दी आहे? अरे हिला काय युटर्न मारायचं की काय? कुठे चालली विडे? अच्छा लर्निंग. सॉरी 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 सॉरी. मी याबद्दल काय बोलणार नाही, नाहीतर बघ मग विवाद हो जाएगा भाई. सो फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत आपल्या ऑफिसवरती. माईक खरंच भारी आहे. मगाशीच तुम्ही म्हणजे एक एक्झाम्पल आला असेल तुमच्याकडे की अगोदर आवाज कसा होता, नंतर एकदम स्मूथ एकदम क्लिअर आवाज झाला आहे. सो वर्थ आहे. मगा पूर्ण हा जो किट आहे मी तुम्हाला दाखवतो, ही 200ला आपल्याला माईक मिळाला. हा फक्त त्याचा हा जो ॲडॅप्टर आहे हा जो ॲडॅप्टर आहे हा आपल्याला पडला आहे 5000ला. आणि त्याची ही जी केस आहे जे त्याच्यामध्ये आपल्याला अडकवायला हवी होती, सो ती पडली आपल्याला 1000ला. टोटल असं किट आपल्याला पडलं आहे 6200ला. चलो एडिटिंग स्टार्ट करतो आणि हा व्लॉग इथेच एंड करतो. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.